नमस्कार मित्रांनो, स्काय कॅपिटल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण उद्याच्या ज्या इम्पॉर्टंट मंडेच्या इम्पॉर्टंट लेवल बघतोय। तर ह्या लेवलमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप हेल्प होणार आहे उद्या ट्रेड करण्यासाठी। तर मित्रांनो सध्या आपण बघतोय की 1 आवर टाइम फ्रेमवरती ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत आपण इथे ड्रॉ केलेले आहेत। मित्रांनो तुम्ही बघू शकता एक मार्केटमध्ये इम्पॉर्टंट एक सप्लाय झोन आहे 2620 हा एक मित्रांनो मार्केटमध्ये एक इम्पॉर्टंट सप्लाय झोन आहे। ओके, त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट सप्लाय झोन आहे 2575 आणि त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये दोन डिमांड झोन आहेत। तर मित्रांनो डिमांड झोन कोणते आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो 2560। जर मार्केट 2560 च्या जर खाली क्लोज झालं तर मित्रांनो डायरेक्टली मार्केटमध्ये एक चांगली सेलची मूवमेंट येईल आणि ती डायरेक्ट मूवमेंट असेल मित्रांनो 2550 ते 2540 पर्यंत मार्केट येऊ शकतं डायरेक्टली। तर मित्रांनो याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट लेवल आहेत तुम्हाला इथे तुम्ही सांगितलेलंच आहेत 1 आवर टाइम फ्रेम वरती। तर आता आपल्याला ट्रेड करताना मार्केटमध्ये हेल्प कशी होणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर 15 मिनिट टाइम फ्रेम वरती जायचं आहे आणि मार्केट मधल्या लेवल बघायचं आहे की मार्केट किती आपल्या लेवलला रिस्पेक्ट करत आहे। आता आपण ह्या लेवल तर 1 आवर टाइम फ्रेम वरती ड्रॉ केलेले आहेत, पण मार्केट किती आपल्या लेवलला रिस्पेक्ट देते तुम्ही स्वतःहून चेक करू शकता। तर मित्रांनो आता आपण इथं बघू शकता मार्केटने तर थोडाफार ट्रॅप करायचा प्रयत्न केला आणि मार्केट वरती गेलेलं आहे। म्हणजे मार्केट जर याच्या खाली जर आलं तर आपल्याला थोडा इथं वेट करायचा आहे इथपर्यंत। ओके, म्हणजे 2555 पर्यंत आपल्याला वेट करायचं आहे। त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपण एक चांगली सेलिंगची रॅली सुद्धा इथं पकडू शकतो। ओके, पण मला असं वाटतं मित्रांनो मार्केटमध्ये बाईंग राहण्याची जास्त शक्यता आहे, कारण मित्रांनो मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन खूप झालेलं आहे इथे आणि कन्सॉलिडेशन मार्केटमध्ये जेव्हा पण होतं तर मार्केटचं म्हणणं काय असतं, मार्केटची सायकोलॉजी काय असते की मार्केटला इथून वरी जायचा मार्केट प्रयत्न करत आहे। ओके, आता इथं तुम्ही बघू शकता मार्केटने एक ट्रेंड लाईन बनवलेली आहे आणि मार्केट जर ह्या ट्रेंड लाईनला जर मार्केटनं ब्रेकआउट जर दिला तर मार्केट डायरेक्ट वरच्या साईडला जाण्याची जास्त शक्यता आहे। तुम्ही इथं बघू शकता मार्केटने तर कन्सल्टेशन खूप केलेलं आहे मित्रांनो, इथं बघू शकता जर इथं जर ब्रेकआउट मिळाला तर मार्केट इथपर्यंत इझिली जाऊ शकतं 2572 पर्यंत आणि त्याच्यानंतर मार्केट डायरेक्ट 2575 पर्यंत सुद्धा मार्केट डायरेक्टली जाऊ शकतं। ओके, तर मार्केटमध्ये इथं आपल्याला बाय करायची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि इथं मित्रांनो छोटा एसएल राहणार आहे। त्याच्यामुळे मार्केट ओपन झाल्या जर मार्केट थोडंफार जर गॅप अप जर ओपन झालं तर मित्रांनो डायरेक्ट मार्केटमध्ये बाईंग येण्याची जास्त शक्यता आहे। ओके, आता आपण याच्यानंतर ट्रेड करताना आपण 5 मिनिट टाइम फ्रेम यूज करतो हे तर तुम्हाला मित्रांनो माहितच असेल। तर आता 5 मिनिट टाइम फ्रेम वरती तुम्ही बघू शकता आपल्या ट्रेंड लाईनला मार्केटनं किती रिस्पेक्ट दिलेली आहे, तुमच्या समोर आहे, स्वतः तुम्ही चेक करताय। ओके, पण आता मित्रांनो 5 मिनिट टाइम फ्रेम वरती 200 EMA इथं आलेला आहे। इथं आपण बघा 200 EMA यूज करतो। EMA कसा लावायचा तुम्हाला मी इथं सांगतो। इथं जायचं आहे EMA सर्च करायचं आहे आणि इथं जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्यानंतर याच्या सेटिंग मध्ये जायचं आहे। त्याच्या इथं काय करायचं आहे, आता इथं आपण हा दुसरा EMA लावलेला आहे। इथं आपल्याला त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि इनपुट मध्ये जायचं आहे आणि त्याची लेंथ काय ठेवायची आहे, 200 ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे। जेव्हा पण मार्केट 200 EMA पाशी येतं तिथून मार्केटमध्ये खाली येण्याची जास्त शक्यता असते, म्हणजे मार्केट 200 EMA ला चांगली एक रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। मार्केटमध्ये जर 200 EMA च्या वरती कॅन्डल क्लोज असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला बाईंग येण्याची शक्यता येऊ शकते। मित्रांनो तुम्ही स्वतः बघू शकता मार्केटमध्ये ही एक ट्रेंड लाईन आहे, तिथं मार्केटला किती वेळा इथं ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट दिलेली आहे तुम्ही स्वतः चेक करताय। 3 ते जवळपास 4 वेळा तुम्हाला इथं मार्केटने रिस्पेक्ट दिलेली आहे आपल्या ट्रेंड लाईनला आणि इथं ब्रेकआउट आपल्याला इथं मिळालेला आहे। ओके, जर हा ब्रेकआउट जर मित्रांनो मार्केटने काम केला तर मार्केटमध्ये मॉर्निंगला चांगली बाईंग येऊ शकते। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतोय की जर मित्रांनो जर बाईंग जर कंटिन्यू ठेवायची असेल मार्केटला तर मार्केट बाईंग कंटिन्यू कशी ठेवणार आहे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो। मार्केटला जर बाईंग जर कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही स्वतःहून इथं चेक करू शकता। मार्केटची जी बाईंग आहे जर 75 च्या वर जर कॅन्डल क्लोज मिळाली तर मार्केट डायरेक्टली आपल्याला 2620 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, म्हणजे मार्केटला जर बाईंग कंटिन्यू ठेवायची असेल तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सुद्धा मार्केट एक सप्लाय झोन पकडू शकतो 2607 वर सुद्धा एक मार्केट एक आपल्याला तिथे एक सप्लाय झोन होऊ शकतो, कारण इथं मार्केटमध्ये प्रिव्हियस मध्ये बघू शकता इथं मार्केटमध्ये चांगली एक डाऊन साइडला रॅली आलेली आहे। इथे एक मार्केटने चांगला सप्लाय झोन पकडलेला आहे, ही सुद्धा तुम्ही एक लेवल ड्रॉ करून ठेवा, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। ओके, अशा इम्पॉर्टंट लेवल असतात मित्रांनो, तुम्हाला अशा इथं प्रॉपर ड्रॉ करायचे असतात आणि हा आपण जे अनालिसिस करतोय हे अनालिसिस आपलं वीकली असणार आहे। वीक मध्ये मार्केट कसं काम करणार आहे याचा आपण अंदाज घेतोय।
ओके, तर हा जो अंदाज आहे मित्रांनो आपला वरच्या साईडनं जाण्याचा, तर उद्या जर समजा मार्केट जर गॅप अप जर ओपन झालं तर आपल्याला डायरेक्टली कळून जाईल की मार्केटमध्ये बाईंग येण्याची शक्यता किती आहे. ओके, आणि मार्केटमध्ये तुम्हाला मी सांगतोय की मार्केटमध्ये ट्रेंड लाईनला खूप रिस्पेक्ट मिळते, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही ट्रेंड लाईनच्या बेसवर चांगले ट्रेड करू शकता. आता बघू शकता मित्रांनो, आता तुम्हाला मार्केटने इथं 2 ते 3 वेळा रिस्पेक्ट दिलेली आहे. तुम्हाला मी दाखवतो. ओके, मार्केटमध्ये इथं तुम्ही इझिली बघू शकता. एक सेकंद, 1 आवर टाइम फ्रेम पासून मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. ओके, आता इकडे बघा, मार्केटनं 1 2 3 4 5 म्हणजे खूप वेळा मार्केटने इथं काय प्रयत्न केलेला आहे, याच्यावरी मार्केट जात नाही, म्हणजे हा एक स्ट्रॉंग काय बनलेला आहे, सप्लाय झोन. तर नुसत्या सप्लाय झोनच्या बेसवरती सुद्धा तुम्ही डाऊन साईडला ट्रेड ऍक्टिव्ह करू शकता. आता बघू शकता, तुम्हाला मी सांगतो 1 आवर टाइम फ्रेम वरती. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता मार्केट जेव्हा पण 2575च्या आसपास येतं, 76च्या आसपास येतं, तर डायरेक्ट मार्केटमध्ये सेलची रॅली येण्याची मार्केट प्रयत्न करतोय. पण मार्केट जे आहे 78च्या आणि लयतले आपण काय करू, 1 पॉईंट थोडे जास्त पकडू. ओके, 78च्या वरी गेलंच नाही. ओके, आपण 78च्या वरी मार्केट जात नाही, म्हणजे 2578च्या वरी मार्केट जात नाहीये. ओके, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याला आता इथं कन्फर्मेशन मिळेल की मार्केट याच्या वरी जाईन झालं, इथं पण जाईन झालंय. पण आपल्याला एक चान्स होता मित्रांनो, जेव्हा मार्केट तिथपर्यंत जर आलं, 75 पर्यंत आलं, आपल्याला कसा ट्रेड करायचा होता. 1 आवर टाइम फ्रेमच्या बेसवर मी तुम्हाला दाखवतो. 78च्या वरी जात नाहीये, आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं आहे. ओके, इथं आपण 78 पाशी आपला एसएल लावला. ओके, 75ला एंट्री घेतली. एकदम छोट्या एसएल वरती तुम्ही बघू शकता किती मोठं टार्गेट मिळालं आपल्याला, आणि हेच तुम्ही 5 मिनिट टाइम फ्रेम वरती बघू शकता. आता म्हणजे तुम्हाला थोडंफार इझी जाईल. हा, 5 मिनिट टाइम फ्रेमवरच्या बेसवरती तुम्ही बघा मित्रांनो, ट्रेंड लाईन बनली. ओके, मार्केट ट्रेंड लाईनला सुद्धा फॉलो करत आहे. मार्केटमध्ये तुम्हाला इथं पण ट्रेड बनला असता आणि डबल तुम्हाला एक री एंट्री सुद्धा करायला इथं चान्स होता. मार्केटमध्ये अशी ट्रेंड लाईन बनते, इथं सुद्धा तुम्हाला एक छोटी एंट्री करायला वेळ मिळालेला होता. मार्केटमध्ये तुम्हाला छोट्या एशेल वरती काम करायचं असेल 1:1 वरती, तर इथं सुद्धा तुमचा एक छोटा ट्रेड बनला असता. ओके, कारण इथं तुम्हाला 2 कन्फर्मेशन मिळाले होते, तर ते कसे मी तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता 200 EMA आहे, 200 EMAच्या वरी मार्केट तिथं जाणार नाहीये. आणि मित्रांनो, याच्यावरी कॅन्डल क्लोज दिलेली आहे, पण तुम्हाला एक कन्फर्मेशनसाठी आपण ट्रेंड लाईन टाकलेली आहे. ट्रेंड लाईनच्या वरी जेव्हा मार्केट जाईल तेव्हाच मार्केटमध्ये बाईंग येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, याच्यामुळे आपण ट्रेंड लाईनला सुद्धा रिस्पेक्ट दिली पाहिजे. त्याच्यामुळे आपण इथं सेल साईडला एंट्री बनवू शकलो असतो, कारण इथं ट्रॅप करायचा प्रयत्न कसा केला मी तुम्हाला सांगतो. इथं बघू शकता 200 EMAच्या वरी कॅन्डल क्लोज मिळाली. बऱ्याच लोकांना वाटलं 200 EMAच्या वरी जर मार्केट गेलं तर आता बाय साईडनं जाणार आहे, पण बऱ्याच लोकांनी ही गोष्ट लक्षात धरली नाही की इथं मार्केटमध्ये एक ट्रेंड लाईन बनलेली होती, तर ट्रेंड लाईनच्या वरी तर कॅन्डल क्लोज मिळालीच नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ट्रेंड लाईन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रॉ करून घ्यायच्या, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ट्रॅप होणार नाहीत. आता बघू शकता, इथं पण तुमचा एक चांगला ट्रेड बनला असता सेल साईडनं. त्याच्यासाठी तुम्हाला 1 आवर टाइम फ्रेमवरचे सप्लाय आणि डिमांड झोन बघून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आता जे इम्पॉर्टंट आपण लेवल सांगितलेले आहेतच 1 आवर टाइम फ्रेमवरती, तुम्ही स्वतःहून जाऊन बघू शकता. हे लेवल तुम्ही मार्केटमध्ये आपल्या नेक्स्ट वीकमध्ये, आता आपला वीक आहे, ह्या वीकमध्ये तुम्ही हे लेवल संपूर्ण फॉलो करू शकता आणि याच्याबद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेड करू शकता. आणि मित्रांनो, हे जे आपलं अनालिसिस असतं याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या शिकवल्या असतात त्या फक्त एज्युकेशन पर्पजसाठी शिकवलेल्या असतात. तुम्ही अशा मार्केटमध्ये स्वतःहून काम करा आणि मी जे अनालिसिस करतो तसंच तुम्ही अनालिसिस करायचा प्रयत्न करा. याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो, अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.